मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती बहु अतिशय खोटा तर्के होती बहुवाटा मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती तुका मनी भावे देव कृपा करी जे तो देवे मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती पांडुरंगा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्तावर त्रिभुवन पावनी अत्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु कया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विधीने सेवन विषय त्यागाते समान मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनाचं रहस्य प्रतिपादन करतात. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्ती परायण श्रीकांत पाटील यांचे चिरंजीव कल्याण आणि चिरंजीव सौभाग्यवती रोहिणी हे विवाहबद्ध झालेले आहेत आणि त्या निमित्ताने भगवान सत्यनारायणाची पूजा आणि त्या पूजेच्या निमित्ताने एकंदर विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हाचा कीर्तनाचा योग आहे. एकंदर मानवी जीवनामध्ये 3 सोहळे होतात. एक जन्माचा सोहळा, दुसरा विवाह सोहळा आणि तिसरा त्यापैकी हा विवाह सोहळा आहे किंबहुना मनुष्याच्या जीवनातला अतिशय शुभ प्रसंग आहे बरं. म्हणून या सोहळ्याचं वर्णन करताना शुभ विवाह शुभ शब्द वापरला जातो. शुभ मंगल हा जीवनातला अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. लक्षात ठेवा, अतिशय प्रसंग महत्वाचा आहे. अगदी अनादी कालापासून आज तागायत आणि याच्या पुढे या प्रसंगाचं या सोहळ्याचं अनन्य साधारण असं महत्व वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि ते अबाधित आहे बरं. पण हा विवाह सोहळा का केला जातो, करण्याचं कारण काय, याचा विचार शास्त्रामध्ये अतिशय विवेक रूपाने प्रकट केलेला आहे बरं. एकंदर 16 संस्काराचं वर्णन केलेलं आहे. त्या 16 संस्कारामध्ये 2 संस्कार या सोहळ्यामध्ये होतात.
एक विवाह संस्कार आणि दुसरा गर्भाधान नावाचा संस्कार. 16 संस्कारापैकी 2 संस्कार या प्रसंगी आहेत. विवाह हा संस्कार आहे, लक्षात ठेवा. हा करार नव्हे. काय करार नव्हे बरं. अलीकडे सुधारणा झालेली आहे. त्या भौतिक युगामध्ये लोक तिकडे प्रवृत्त होतात. काय रजिस्टर लग्न शास्त्राला मान्य नाही बरं. हा तुम्हाला करायचं असेल वकिलाच्या साक्षीने करू नका. त्याला शास्त्राने विचार मांडलेला आहे. हा विवाह नावाचा संस्कार करत असताना ऋत्विज म्हणजे ब्राह्मण, अग्नी आणि देवता याच्या साक्षीने हा संस्कार करायचा आहे बरं. म्हणून या विवाहाच्या प्रसंगी या 3 गोष्टी पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे ऋत्विज पाहिजे, म्हणजे ब्राह्मण पाहिजे, देवता पूजन पाहिजे, आणि अग्नी म्हणजे सप्तशती करावी लागते, होम करावा लागतो. अलीकडे लग्नामध्ये पळवाटा निघाले. अग्नी देवता आहे. त्या देवतेचं पुन्हा स्थापना केलेली आहे. देवता पूजन आहे, गणपती पूजन आहे, नवग्रह पूजन आहे, आणि ब्राह्मण या तिघांच्या साक्षीने हा संस्कार केला जातो. आणि तो संस्कार करत असताना प्रतिज्ञा केली जाते, शपथ घेतली जाते. धर्मेच अर्थेच कामेच, मी माझ्या जीवनामध्ये धर्माला धरूनच व्यवहार करेन. मग धर्म असेल, काम असेल, अर्थ असेल, हा धर्माला सोडून मी जीवनामध्ये करणार नाही अशी प्रतिज्ञा, अशी शपथ घेतली जाते. लक्षात ठेवा. आपण हे ऐकण्याकरता नसतो का. अक्षता पडली की माणसं जेवायला बसले आहेत तर माणसं मागं खुर्च्या करून उभारतात. पण तो लौकिक संस्कार कोणता आहे. एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालायचा लौकिक आहे. पण त्याच्या मागे हा व्यवहार आहे, विधी आहे. तो विधी केला जातो, विधिवत करावा आणि तो केला पाहिजे. पण तो लौकिक नंतर तो कोणी बघण्याकरता राहत नाही. शपथ घेतली जाते. शपथ घेत असताना त्या शपथ घेण्याच्या मागे 2 आणखी भाग सांगितले. एक, त्या वराने शपथ घ्यायची आहे, आणि दुसरी शपथ आहे मला विवाहाचा संबंध सांगायचा आहे. करार वेगळा आणि संस्कार वेगळा. करार काही कालापुरता असतो, संस्कार जन्म जन्मांतराचा असतो. लक्षात ठेवा. चिरंतर एकदा शपथ घेतली, ज्याच्या नावाने शपथ घेतली, या जन्माचा संबंध आहे, पुढच्या जन्माचा संबंध आहे. आणि ती शपथ घेत असताना फोन बंद करा, फोन सायलेंट करा, सगळे जण सगळ्या बंद करा. वेळ द्या. सगळ्यांनी फोन बंद करा. लागोनी वेळ आपल्याकडे कमी आहे. तेव्हा हा विवाह नावाचा संस्कार आहे, आणि तो संस्कार जन्म जन्मांतराचा संबंध आहे. लक्षात ठेवा. का हा संस्कार केला जातो.
तर या संस्कार करण्याच्या माग शास्त्रामध्ये कारण सांगितलेलं आहे की आपल्या पोटी जन्माला येणारी जी संतती आहे ती सुप्रजा जन्माला यावी म्हणून हा संस्कार केला जातो. हा विवाह नावाचा संस्कार का केला जातो? मनुष्याच्या स्वैर वागण्याला बंधन घालण्याकरता हा संस्कार केला जातो. आणि तिसरा विचार सांगितला नाथ महाराजांनी, वेदेन करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना. स्वाभाविक प्रत्येकाला विषयाची आवड आहे. विषय सेवन करा म्हणून कोणाला सांगावं लागत नाही, कुठं शिक्षण घ्यावं लागत नाही. आणि त्या विषयाच्या संबंधाने कुठंतरी आज आपल्याला बंधन पाहिजे, आणि ते बंधन घालण्याकरता हा विवाह नावाचा संस्कार आहे. वैदिक आहे, लक्षात ठेवा. चौथा मुद्दा आहे विवाह नावाचा संस्कार, की समाजामध्ये वर्ण संकर होऊ नये म्हणून विवाह नावाचा संस्कार आहे. जर वर्ण संस्कार झाला, संकर झाला, तर वर्ण संकराचा परिणाम हाच प्रश्न अर्जुनाने देवाला उपस्थित केलेला आहे. देवा, तू मला युद्ध करण्याकरता प्रवृत्त करतोस, पण या युद्धामध्ये क्षत्रिय तरुण किती मरतील याचा तू विचार केलाय देवा? आणि ते मेल्यानंतर त्यांच्या त्या पत्नीच्या ठिकाणी तारुण्य असल्यावर देवा मला भय आहे त्यांच्या ठिकाणी संकर होईल, आणि संकर जर झाला तर ही संपूर्ण पिढी संकरो नरकायैव कुलग्नहानां कुलश्च, कुलाचा नाश होईल आणि संपूर्ण ते घरानं नरकाला जाईल. देवा मला युद्ध करायला सांगू नको. हे देवाला माहिती नव्हतं. म्हणजे वर्ण संकर जर समाजामध्ये घडला तर काय घडतं? ती पिढी नरकाला जाते, त्या वंशाला कलंक लागतो. आणि हे समाजामध्ये घडू नये म्हणून वेदाने निर्माण केली ही एक स्वतंत्र विवाह नावाची संस्था आहे. लक्षात ठेवा, विवाह नावाची संस्था आहे. कुणी निर्माण केली? ईश्वराने निर्माण केली. याचा अध्यक्ष ईश्वर आहे. अगदी आताच्या भाषेमध्ये संस्थापक चेअरमन, त्याच्यामध्ये कधी बदल नाही. आणि त्यांनी नियमावली केलेली आहे समाजाच्या सुखाकरता. आणखी एक मुद्दा या संबंधाने मांडलेला आहे की समाजामध्ये जर सुप्रजा जन्माला येईल तर समाजामध्ये दैवी संपदा नांदेल, आणि दैवी संपदा नांदेल तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा साक्षात्कार होईल. एवढं सामर्थ्य या संस्काराच्या मागे आहे. हा भाव मनी घेऊन या संस्काराचा विचार मांडलेला आहे. बरं, म्हणून हा संस्कार नावाचा विवाह नावाचा संस्कार आहे. आणि ह्याच संस्काराला धरून दुसरा एक संस्कार आहे. बळीजी महाराज आहे ते गेले कीर्तनाला बसतो कारण त्याच्याशी माझा काल संवाद झाला. आज आपण सत्यनारायणाची पूजा केली. आजच्या दिवशी गर्भाधान नावाचा संस्कार करायचा असतो. तुम्ही ऐकलेला आहे, पण आजच्या प्रसंगाला सांगणं गरज आहे. बरं, तुम्ही मला महाराज परवा ते सांगितलं आणि आता हे सांगा. तुम्ही परवा एकटेच ऐकायला होता. आता या नवविवाहितांना संस्कार सांगायला पाहिजे, आणि या निमित्ताने सगळ्यांना कळायला पाहिजे. एकाच्या कैवाडी का आम्हाला तो संस्कारच नाही, माहितीच नाही. लक्षात ठेवा की आपल्या पोटी सुप्रजा जन्माला येण्याकरता विवाहाच्या दुसऱ्या दिवशी संस्कार केला जातो. त्याला म्हणतात गर्भाधान नावाचा संस्कार. ते संस्कार करण्याकरता ऋत्विज लागतो, अग्नी लागतो, आणि देवता पूजन लागतं. म्हणजे होम करावा लागतो. मी काल आपल्याला होणार होतो, आळस केला. गरज आहे, काळाची गरज आहे.
अजूनही उद्या करता येतो, त्याला ते अग्नी नक्षत्र लागतं. की विवाह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिथं बीजारोपण होणार, जिथं गर्भधारणा होणार, ती जागा आज पवित्र करायची असते. कशाने? त्याच्याकरता विधी सांगितला, त्याला म्हणतात गर्भाधान नावाचा संस्कार. ऋत्विज, ब्राह्मण, अग्नी यांच्या साक्षीने तो व्यवहार करायचा आहे. आणि तो करत असताना हराळी म्हणजे दुर्वा, त्या कोवळ्या दुर्वा काढायच्या आणि ती कुमारिकेने काढायच्या. कुमारिकेने म्हणजे जी मुलगी वयात आलेली नाही, तिने ते काढायच्या आणि त्या दगडावरती वाटायच्या आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ते वाटून त्याचा रस काढायचा आणि तो चांदीच्या वाटीत काढायचा. चांदीच्या वाटीत काढायचा. चांदीच्या वाटीमध्ये काढून पूर्वेला तोंड करून त्या अग्नी, ब्राह्मण, देवता यांच्या साक्षीने ते मंत्र म्हटले जातात. आणि मंत्र म्हणून त्या वराने त्या वधूला असं खाली बसवायचं आणि त्यांनी उभं राहायचं आणि डाव्या नाकपुडीमध्ये ते थेंब सोडायचे. असं वर करायची मान, कारण ते डाव्या नाकपुडी सोडायचं आणि ते सोडल्यानंतर तिने ती गिळायचं आणि ती गिळाल्यानंतर ते बरोबर तिथं जातात आणि ती जागा पवित्र होते. म्हणतात गर्भाधान नावाचा संस्कार. आमची जन्म घेते, आम्हाला माहिती नाही हा संस्कार. आणि असा संस्कार केल्यानंतर तिथं जन्माला येणारी संतती शुभ येते. हा तिघांना अधिकार आहे, क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य. आपल्याला तो अधिकार आहे, आपण तो केला पाहिजे. आम्ही हा केला आमच्या मुलांच्या जीवनामध्ये. गेल्या वर्षी लोक का करत नाही? 500 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा होते हो. आणि हा संस्कार करण्याकरता कमीत कमी 5000 रुपये लागतात, नाही का? पण या संस्काराची गरज आहे. आणि अशी हे संस्कार ज्या दिवशी केले जाते त्याच्या एकदाच करायचं बरं का, आजच्या दिवशी. आणि एकदा केला की मग शास्त्राने आज्ञा दिली, आता प्रजा उत्पत्ती करता. आता तुमच्या जन्माला पोटी येणारी जी प्रजा आहे ती सुप्रजाच जन्माला येईल, असं या संस्काराचं महत्व आहे. आणि तो आजच्या दिवशी करावा असा या संस्काराचा संबंध आहे. विवाह नावाचा संस्कार आणि गर्भाधान नावाचा संस्कार, हे 2 संस्कार या संबंधाने केले जातात. 16 संस्कारापैकी 2 संस्कार आहेत बरं काय. आणि असा संस्कार आपल्या जीवनामध्ये तो होण्याची गरज आहे का? सुप्रजा जन्माला येण्याकरता या दोघांचा संबंध आहे. आणि तो संबंध आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाची वाटचाल आपल्याला करायची आहे. म्हणजे आज आपण प्रवेश केला, कशामध्ये प्रवेश केला? गृहस्थ आश्रमामध्ये. 4 आश्रम सांगितले: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. दोघांनी लक्ष देऊ नये का? जेवढं तुम्हाला आचरणात आणता येईल तेवढा आणा. फार भाग्यवान तुम्ही दोघे. कारण सात्विक घराणा आहे बरं का. आणि सात्विक घराण्यामध्ये आपला जन्म झालेला आहे. एकंदर आपल्याला त्या वागण्यातून याचं दर्शन घडतं बरं का. वागण्यातून दर्शन घडतं. शास्त्रामध्ये वर्णन केले, आपल्या घराण्याचं वर्णन करत असताना मनुष्याचं जीवन जगणं वा वागणे सात्विक असावं. सात्विक असावं. व या घराण्याकडे पाहिल्यानंतर घराणं आपलं सात्विकच आहे. आणि त्या सात्विक घराण्यामध्ये या संस्काराची अधिक आपल्याला गरज आहे. लक्षात ठेवा, एखाद्याने या संस्काराच्या जीवनामध्ये स्वीकारला तर त्या संस्काराने अनेकांच्या जीवनामध्ये संस्कार होतात. लक्षात ठेवा. तेव्हा ही आश्रमाची योजना केलेली आहे. ब्रह्मचर्य आश्रमातून आता गृहस्थ आश्रमामध्ये आपण प्रवेश केला. संसार हा शब्द लौकिक आहे. विवाह करणं म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणं. आता प्रवेश केला म्हणजे फार मोठी जबाबदारी वाढली. बेसावध इथून पुढे वागून चालणार नाही, सावधगिरीनं वागावं.
कारण 4 आश्रमाची जबाबदारी एका आश्रमावरती आहे. ब्रह्मचारी आश्रमाला गृहस्थाने सांभाळायचं आहे, वानप्रस्थ आश्रमाला गृहस्थाने सांभाळायचं आहे आणि संन्यास आश्रमाला गृहस्थाने सांभाळायचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, धन्य गृहस्थाश्रम धन्य आहे बरं. पण फार मोठी जबाबदारी आहे, इतकी मोठी जबाबदारी आहे. लोक म्हणतात ब्रह्मचरी राहणं सोपं आहे, चुकीचं आहे. गृहस्थ आश्रम करणं, त्याप्रमाणे वागणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. अगदी मराठी भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर तारेवरती कसरत आहे, तारेवरची कसरत आहे, लक्षात ठेवा. फार मोठी जबाबदारी आहे. इथून पुणे त्याने वागताना अतिशय जबाबदारीने वागावं लागेल, अतिशय जबाबदारीने बरं का. त्याच्या संबंधाने सगळ्यांच्या जीवनातला विचार आहे. तेव्हा गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर आता हा विवाह नावाचा संस्कार म्हणजे हा आश्रमामध्ये आपण प्रवेश केला. आता प्रवेश केल्यानंतर पुढची जबाबदारी काय आहे तर संत महात्मे जगाला सांगतात, बाबांनो आपण या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर फार मोठी जबाबदारी आहे. पहिली जबाबदारी आहे की सुप्रजा निर्माण करणं. आणि ती सुप्रजा निर्माण करत असताना संत महात्म्यांनी समाजाला फार मोठी जाणीव करून दिलेली आहे. फार मोठं वर्म जगाला संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. थोडासा विचार करा. प्रत्येकाला बुद्धी देवाने दिलेली आहे. प्रत्येकाच्या बाबतीत वर्णन करताना शास्त्रांनी वर्णन केले. आहार, भय, मैथून, निद्रा समान आहे, समान आहे बरं का. आपल्यालाही झोप लागते, पशुलाही झोप लागते. त्यालाही भय आहे, आपल्यालाही भय आहे. त्यालाही खावं लागतं, आपल्यालाही खावं लागतं. त्यालाही कर्म करावं लागतं, आपल्यालाही कर्म करावं लागतं. फरक काय आहे? दोन्हीतला फरक एवढाच आहे, पशुला विधी नाही आणि माणसाला विधी आहे, एवढाच फरक. जो विधी पाळतो त्याला म्हणावं मनुष्य आणि जो विधी पाळत नाही त्याला म्हणावं पशु. सोपी वाक्य लक्षात ठेवा. आज समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण मनुष्ययोनीमध्ये जन्माला आलोय आणि मनुष्ययोनीमध्ये जन्माला येऊन आपण जर विधी पाळत नसेल तर आपली गणना पशुमध्ये केल्या शास्त्राने. आपली गणना शास्त्राने पशुमध्ये केलेली आहे. का विधिवत वागण्याचा अधिकार फक्त मनुष्य जीवालाच आहे. आणि त्या मनुष्य जीवनामध्ये वागत असताना विधिवत वागायचं म्हणजे नेमकं काय करायचं, काय विधी सांगितला, त्या विधीचं स्वरूप तुकोबाला आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
आणि निषेध. विधी आणि निषेध. जे करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विधी, आणि जे करू नका म्हणून सांगितलं त्याला म्हणतात निषेध. काही लोक ही दोन्ही पाळत नाही, म्हणते ना विधी निषेध काही नाहीच बरं का. काही लोक पाळतच नाही, त्याला म्हणतात विधी निषेध, याला काहीच नाही. शास्त्रामध्ये वर्णन केलंय विधी निषेध कोणाला नाही, ज्ञानी पुरुषाला विधी निषेध नाही बरं का. ज्ञानी पुरुषाला विधी निषेध नाही का? अहो त्याचं देहावरती तादात्म्यच नाही आहे. त्याला सगळंच देव दिसतं, काय विधी पाळायचं? आम्हाला देवळात जाऊन देव दिसत नाही. घरातली माणसं जन्म देणारे माय बाप देव असून देव वाटत नाही, तरी आम्ही विधी पाळायला तयार नाही. सामान्य लोकांकरता विधीची गरज आहे, ज्ञानी पुरुषाकरता विधीची गरज नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणून विधी आणि निषेध. काही शास्त्रामध्ये गोष्टी करा म्हणून सांगितल्या आणि काही गोष्टी जीवनामध्ये करू नका म्हणून सांगितलं. विधीला दुसरा शब्द आहे नेम. शास्त्रामध्ये काही नियमावली तयार केली. नियमावली कधी तयार केली जाते? एक असेल तर का, अनेक असेल तर अनेक असेल तर. एकट्या करता नियम नाही, पण अनेक आली की नियम आहे बरं का. तसं या संपूर्ण समष्टी जगताचा विचार केला तर अनंत जीव आहे, आणि अनंत जीव असल्यामुळे त्या जीवाकरता त्या प्रत्येक जीवाने आपल्या जीवनामध्ये वागत असताना नेमाला धरून, कोणाच्या नेमाला धरून? जो शास्त्राने सांगितलेला नेम, जो वेदाने सांगितलेला नेम, त्याप्रमाणे जीवनामध्ये त्यानं वागलं पाहिजे, त्यानं आचरण केलं पाहिजे. त्याला म्हणतात विधी बरं का. केलाच पाहिजे. फार विधीचा विचार मांडलेला आहे, एका तासात संपण्यासारखा नाही आहे. काही अंशाने विचार आपल्याला करायचा आहे. संबंधाने विचार करतो, बाकीचा विचार थोडा नंतर सांगतो. आता आपण या वराने त्या वधूचा अंगीकार केलेला आहे. ती स्त्री आहे. शास्त्र सांगतं स्त्री म्हणजे भोगाची वस्तू नाही. पहिल्यांदा हे मनुष्याला कळलं पाहिजे बरं का. स्त्री म्हणजे भोगाची वस्तू नाही. आज प्रत्येक जण बघत असताना स्त्रीकडे भोग्य वस्तू या भावनेने पाहतो, लक्षात ठेवा. अहो तिचं वर्णन करताना शास्त्राने वर्णन केले धर्म पत्नी. काय तिचं वर्णन केले? का धर्माच्या आज्ञेनं तुम्ही त्याचा स्वीकार केलाय. धर्माच्या आज्ञेनं, धर्माची शपथ घेऊन तुम्ही तिचा स्वीकार केला, लक्षात ठेवा. तुम्ही जो जीवनामध्ये धर्म करणार त्या धर्माला ती जबाबदार आहे, लक्षात ठेवायचं. जबाबदार आहे. म्हणून आता भटजींनी पूजा करताना तुम्हाला काय सांगितलं? फक्त त्यांच्या हाताला हात लावा. पतीने पूजा केली की अर्ध पुण्य पत्नीला जाते बरं का. पतीने पूजा केली की अर्ध पुण्य पत्नीला जातं का? अर्धांगिने, अर्ध अंग. जे जीवनामध्ये करणार आहे ते अर्ध सगळं तिच्या वाट्याला जातं. पुण्य केलं तर अर्ध जातं, पण पाप केलं तरी तिला काही जात नाही बरं का, लक्षात. पाप एकट्यालाच भोगावं लागतं. पाप एकट्यालाच भोगावं लागतं. आणि स्त्रीच्या बाबतीत जीवनामध्ये वर्णन केलंय. तिने पुण्य केलं तर नवऱ्याला काहीच मिळत नाही, पण हिनं जर पाप केलं तर अर्ध त्याला भोगावं लागतं. तुम्ही महाशिवरात्रीची कथा ऐका. त्या कथेमध्ये वर्णन केले, तो राजा होता, नरकाला गेला. का गेला? त्यांच्या पत्नीने निषिद्ध कर्म केलं, आणि त्या निषिद्ध कर्माचा परिणाम त्या पतीला भोगावं लागलं बरं का. दोघांवरती जबाबदारी आहे. दोघांनी जीवनामध्ये पाप करायचं नाही. फार मोठी जबाबदारी, लक्षात ठेवा. म्हणून धर्मपत्नी, धर्माच्या आज्ञेने आपण तिचा स्वीकार केलेला आहे. मग विधी सांगितला आपल्याला, ती प्राप्त झालेली ती पत्नी आहे.
आपण जे जे जीवनामध्ये करणार आहे ते आपल्याला जबाबदार आहे. मग ती आपल्याला जी प्राप्त झाली ती केवळ भोगा करता प्राप्त झालेली नाही. तिच्या बरोबर आपला आयुष्यभर विधिवत व्यवहार करायचा आहे आणि विधिवत व्यवहार करून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. बरं, मुक्त व्हायचं आहे. नंतर तुकोबारांनी वर्णन केले, या व्यवहाराचा जो कोणी संस्कार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन विधिवत जीवनामध्ये जो वागेल ना, तुकोबारांनी त्याचं रूपक केले. तुका म्हणे मुक्ती परनिली नो, एवढा संबंध आहे. हा विधी जर जीवनामध्ये जर पाळला तर मला तात्पर्य सांगायचं आहे, तो मनुष्य मुक्त होतो. मुक्त होण्याकरता स्वतंत्र साधना करण्याची गरज नाही, पंढरीची वारी सुद्धा करायची गरज नाही. फक्त विधिवत संसार करायचा. पंढरीची वारी करणं सोपं आहे, पण विधिवत संसार करणं अवघड आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी स्पष्ट बोलणार आहे. थोडस मला या विधीचं वर्णन करायचं आहे, स्पष्टीकरण करणार आहे. श्रीमद भागवतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. विधी सांगितला ही स्त्री भोगाची वस्तू नसून याच्यातून आपल्याला त्याग सांगितलाय. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असलेली जी विषयाची ओढ आहे, त्या विषयाच्या आसक्तीला कुठंतरी आवर घालण्याकरता विधी आहे. याच विधीला शास्त्रामध्ये परिसंख्या विधी म्हणतात. परिसंख्या विधीवर आता विधी सांगितला सुप्रजा निर्माण व्हायचे आणि सुप्रजा निर्माण होण्याकरता ही भोगाची वस्तू नाही, याच्यातून आपल्याला त्यागमय जीवन शिकायचं आहे. म्हणून विधी सांगितला 4 दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर, 8 प्रहर आहे बर का. 8 प्रहरापैकी फक्त 2 प्रहरामध्येच तिचा संबंध ठेवायचा बरं का. फार गंभीर परिस्थिती आहे बरं का. मी थोडस धाडसानं सांगतोय.
हे कळालं पाहिजे समाजाला. बरं. दोनच प्रहर. हा, दिवसाचे 4 प्रहर सोडून द्या. दिवसा कधीही संबंध येता कामा नये. जर आला तर त्याच्यासारखं पाप नाही. का? लोकांची समजूत आहे भोग्य वस्तू आहे, कधी वापरायला का हरकत आहे? नाही चालत. हा विधी सांगितला. रात्रीचे 2 प्रहर म्हणजे पहिला 1 प्रहर सोडायचा आणि शेवटचा प्रहर सोडायचा. 3 तासाचा 1 प्रहर. 6 वाजता पहिला प्रहर सुरू होतो, 7 ते 9. आणि दुसरा शेवटचा प्रहर कोणता? 3 ते 6. हे 2 प्रहर सोडायचे. मग त्या 2 प्रहरामध्येच संबंध राहिला पाहिजे. आणि त्याच काळामध्ये असं वर्णन केले ते ऋतूकाली संबंध ठेवला पाहिजे. ऋतूकाली संबंध ठेवला पाहिजे. त्याच्यापुढे वर्णन केले, समजा ती स्त्री गरोदर राहिली, संतती झाली की पुन्हा स्त्रीला स्पर्श करायचा नाही. ऐकावं. जमलं तर बघा, नाहीतर आपलं चाललंय तसं चालू दे. काय आपल्या या ईश्वराने काय विधी निर्माण केला? हा कमीत कमी विधी तरी माहिती असावा. विधी तरी माहिती असावा. एकदा मुलगा झाला की ती स्त्री कोण होते? आई होते. बर का? शास्त्रामध्ये वर्णन केले, आपलंच प्रतिबिंब मुलाच्या रूपाने जन्माला आल्यानंतर आता ती आई झाली, आता ती बाई राहिली नाही. आणि असं जो जीवनामध्ये वागतो तुकोबाराय म्हणतात, तोच खरा ब्रह्मचारी. विषय त्यागाते समान. आमची समजूत आहे, लंगोटी घालणं, घरदार सोडणं, लग्न न करणं मध्ये ब्रह्मचारी. तुकोबाराय म्हणतात नाही, हाच ब्रह्मचारी. सद त्याग आहे. त्याला काय करावं लागत नाही, लक्षात ठेवा. या पद्धतीने जो विधिवत आपला विषय सेवन करेल त्याच्या जीवनामध्ये तुकोबाराय सद त्याग आहे. त्याला त्याग करण्याची गरजच नाही. त्याग करण्याची एवढा विधी महत्वाचा सांगितलं. आणखी पुष्कळ विधी तुम्हाला वाचायचं असेल तर श्रीमद भागवतातला 5वा अध्याय 11वा श्लोक बर का, तुम्ही वाचा. आणखी त्या दोघांना आणखी सांगा काय असेल. विस्ताराने नाथ महाराजांनी त्याच्यावरती वर्णन केलेलं आहे. फार सुंदर वर्णन केले, अगदी कळेल अशा भाषेमध्ये केलेलं आहे. आणि हा विधी आता विषयाचं सेवन करायचं आहे. 5 विषय: रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. प्रत्येक विषयाचा विधी सांगितला बरं. आता विवाह झाल्यानंतर काय पाहावं आणि काय पाहू नये, कोणाला पाहावं आणि कोणीकडे पाहू नये. ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी आपली धर्मपत्नी आहे. मग आपली धर्मपत्नी आता ही झाल्यानंतर इतराकडे पाहत असताना कसं पाहावं? कसं पाहावं? विधी सांगितला. आपला आता विवाह झालेला आहे. आपल्या वयाची असेल तर तिच्याकडे बहीण म्हणून दृष्टीने पहा, आणि आपल्यापेक्षा वयाने मोठे असेल तर आई म्हणून पहा. आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त परस्त्रीकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण जागा होता कामा नये. असं वागलं पाहिजे. आणि असा जो वागेल तुकोबाराय म्हणतात त्यागाते समान. त्याग आहे जीवनातला, लक्षात ठेवा. म्हणून आज आम्हा तुम्हाला विषयापासून बाजूला करण्याकरता विधी सांगितला. म्हणून सांगितलं परिसंख्या विधी आहे. परिसंख्या विधी आहे म्हणजे काय हो करण्याकरता दृष्टांत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रभू रामचंद्रांच्याकडे काही
त्या वनवासातले लोक आले. म्हणजे प्रभू, आम्हाला तुझी भक्ती करायची आहे, आम्हाला काहीतरी उपदेश करा. सांगितलं काय नाही, म्हणले एकादशी आहे आणि एकादशीला भाकरी खात जा म्हणून सांगितलं. हो, हरकत नाही म्हणजे प्रभू. 6 महिने गेले. 6 महिने गेल्यानंतर सांगितलं आता भाकरी खायची, पण भाकरीला छिद्र पाडून खायचं. 6 महिन्यानंतर ती पुन्हा म्हणते प्रभूकडे, प्रभू आणखी पुढे काय काय नेमले आता? 3 कोर भाकरी खायची. आणखी 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर सांगितलं 2 कोर खायची. आणखी 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर सांगितली 1च कोर खायची. आणखी 6 महिने गेल्यानंतर सांगितलं आता कोरही खायची नाही, फक्त पाणी प्यायचं. 6 महिने गेल्यानंतर सांगितलं आता पाणी सुद्धा नाही, निर्जला. आणि तिथून पुढे ते लोक निर्जला एकादशी करू लागले. पण उपदेश कसा केला? याला परिसंख्या विधी म्हणतात. यांना पहिल्या दिवशी सांगितलं एकादशी करायची, पाणी सुद्धा प्यायचं नाही, पुन्हा ती येतील म्हणतात देवाला. परिसंख्या विधी म्हणजे परिसंख्या विधीने त्याला त्याच्यातून बाजूला करायचं. तसं परिसंख्या विधीने या जीवाला विषयापासून दूर करण्याकरता विवाह नावाचा संस्कार आहे. लक्षात ठेवा, हा आसक्त होऊ नये. अगदी मराठीत सांगितलं म्हणजे बाईल वेडा होऊ नये. कारण मनुष्य कधी बाईल वेडा होतो? कुछ तुम समजो, कुछ हम समजो. शास्त्राने वर्णन केले, चित्तामध्ये जर आसक्ती वाढीला जर लागली तर त्या आसक्तीचा परिणाम माणूस बस म्हटला की बस म्हणतो, उठ म्हटला की उठतोय, एवढा आधीनं जातोय. हे मनुष्याच्या जीवनामध्ये घडू नाही बरं का, लक्षात ठेवा. हळूहळू त्याच्यातून हा परावृत्त झाला पाहिजे, बाजूला झाला पाहिजे. आणि असा जर तो विधिवत जीवनामध्ये वागेल तर तुकोबरांचा सद त्याच्या जीवनामध्ये त्याग घडेल. त्याला स्वतंत्र त्याग करण्याकरता साधना करण्याची गरजच नाही. विषय त्यागाते समान, हा मुद्दा मी आपल्या समोर सांगितला. बाकीचा त्यागाचा विचार आता संबंधाने वर्णन करतो. हा विधिवत व्यवहार करायचा. आता कोणता कोणता विधिवत व्यवहार करायचा आहे? आता विधिवत व्यवहार करत असताना सांगितलं आता हा संसार करण्याकरता कशाची गरज आहे? धनाची गरज आहे. मग धनाची गरज आहे, मग ते धन मिळवत असताना ते सुद्धा विधिवत मिळवलं पाहिजे. अन्याय मार्गाने मिळवून चालणार नाही का? ज्या दिवशी ही धर्मपत्नी आपल्या घरामध्ये आली, तिच्या जीवनामध्ये काहीही उणत पडता कामा नये. ज्या दिवशी त्या मुलीला मुलीच्या बापाने दान केली, त्या दिवशी त्या मुलीच्या बापाचा आणि तिचा संबंध काही राहिला नाही. दान केले. दान करताना पाणी सोडावं लागतं हातावरती. का सोडलं का भगवान पाणी? नाही, बडजीने सोडून घेतलं. पाणी सोडावं लागतं. न मम म्हणे पिता. पाणी सोडताना बापाच्या डोळ्यातून पाणी येतं. जन्म द्यायचा, 18 वर्ष तिला सांभाळायचे, तिचे लाड पुरवायचे आणि 18व्या वर्षी माझी नाही म्हणायची. वाईट आहे, फार वाईट. ते पाणी सोडल्यानंतर त्या वराने म्हणायचं मम ही माझी. बापाने माझी नाही म्हणायची. आणि ज्याने स्वीकारली त्या वराने ही माझी म्हणायची. जावई शिरके ज्ञानवराने वर्णन केले. आता हा तो बांधला गेला का? तो आता माझी म्हणतोय. माझी म्हटलं ना, तिच्या आयुष्यामध्ये सर्व जबाबदारी आता तुझ्यावरती आली बरं का. बाबाला काही सांगायचं नाही, आता तूच मिळवायचं. तिच्या इच्छा सर्व पूर्ण करायच्या. ज्या धर्माला धरून आहेत, मग ते मिळवण्याकरता, त्या पूर्ण करण्याकरता आता कशाची गरज आहे? धनाची गरज आहे. मग धन कमी पडलं, तिने सांगितलं मला पैठणीच पाहिजे. मग पैसे कमी पडतात म्हणून 2 नंबरने मिळवायचे नाही, ते धर्माला धरूनच मिळवायचे.
आणि धर्माला धरून मिळवायचं हा सुद्धा विधी सांगितला पुढं. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात. जोडून या